नमस्कार. करेक्ट कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासोबत नवीन पाहुणे आहेत आणि या नवीन पाहुण्या बरोबर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझे पत्रकार सहकारी मित्र मोहनरावजी डावरे सर, माझे दुसरे सहकारी पत्रकार मित्र नवनाथजी पोरे सर आणि आजचे पाहुणे आहेत प्रशांतराव परिचारक यांचे खंदे समर्थक, त्यांचे सहकारी पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीशरावजी मुळे. दुसरे आपले पाहुणे आहेत पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष, पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक हरिभाऊ ताटे. हरिभाऊ ताटे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. पंढरपूर नगर परिषदेचे अनेक वर्ष नगरसेवक म्हणून देखील हरिभाऊंनी पण काम पाहिलेलं आहे आणि मुळे साहेबांनी देखील काम पाहिलेलं आहे. आज हे दोन्ही मान्यवर आज आपल्याला परिचारक गटाच्या म्हणजे पांडुरंग परिवाराच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती देणार आहेत. पहिला प्रश्न आहे सतीशराव, आपल्याला नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे, काय आपल्या समोर नेमकी आव्हानं असणार आहे? नगरपालिके जे नवीन महिलांचं नगराध्यक्षपद आहे त्यामुळं प्रथमतः महिलांची जे प्रश्न आहेत ते मुळात जास्त करून पंढरपूरच्या सुविधा ज्या महिलांच्या आहेत त्या दृष्टिकोनातून होणार आहे आणि त्या आमच्या पांडुरंग परिवारानं जे एक मिशन हातात घेतलेलं आहे की नगराध्यक्षांचं, त्या दृष्टिकोनातून पंढरपूरच्या तीर्थक्षेत्र वारकरी आणि पंढरपूरचे नागरिक यांचा मिलाप घालून यांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं मिशन असणार. आपण दोघं पण ज्येष्ठ कार्यकर्ते आहात मालकांचे. नगराध्यक्ष पद म्हणून आपण दोघांनी पण काम केलेलं आहे. नगरपालिकेत आपण अनेक वर्षे नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. सध्या पंढरपूर शहरात जे काही नागरिकांना समस्या भेडसावतात याच्या संदर्भात आपण आपल्या पक्ष पातळीवर किंवा कधी समस्या लोकांशी आपण मांडलेल्या आहेत का? प्रश्न मार्गी लागावेत लोकांची. आपण बघताय की गेले आमचे नेते प्रशांतराव परिचारक हे भाजपचे सहयोगी सदस्य असल्यामुळे पंढरपुरात जो निधी आहे तो भरपूर प्रमाणात आणला गेला आणि आपण बघताय की रस्ते, डीपी रस्ते असतील, कॉन्क्रिटीकरण असतील, आपण आज ज्या भागात बसलोय आपण मनीषानगर असेल, पुढचा जो रोड आहे ते लिंक रोड असेल, तो पूर्ण कॉन्क्रिटीकरण अगदी रोळापर्यंत कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. तर ह्याचा दृष्टिकोन म्हणजे जर नगराध्यक्ष एका पक्षाचे, जर सरकार एका पक्षाचं असेल तर काम होत नाही. त्यामुळं सरकार एका पक्षाचं, नगराध्यक्ष एका पक्षाचे असेल तर निधी येतो आणि भरपूर प्रमाणात पंढरपूरच्या सुखसुविधा निर्माण होतात. हा माझा अनुभव आहे. कारण मी नगराध्यक्ष असताना ज्यावेळेस ते काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते, विलासराव देशमुख होते, त्यावेळेस भरभरून निधी दे. त्यावेळेस जो पंढरपूरच्या आपल्या नगरपालिकेला जो यात्रा अनुदान होतं त्या अवघं 50,000 रुपये होतं. त्याच्यानंतर ते 1 कोटी रुपये झालं, 2 कोटी रुपये झाले आणि अशोक चव्हाणांनी 5 कोटी रुपये मंजूर केले. म्हणून भाजप सरकार असल्यामुळं आणि भाजपचा नगराध्यक्ष असल्यामुळं पंढरपूरच्या सुविधा निर्माण करण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. पंढरपूर हे कुठल्या एका राजकीय पक्षाचं गाव नाही किंवा कुठल्या राजकीय नेत्याचं गाव नाही. तर इथं देशात कोण आहे, राज्यात कोण आहे आणि मग पंढरपुरात कोण नगराध्यक्ष आहे हे ठरवून जर निधी जर वाटप होणार असेल तर ते चुकीचं आहे असं वाटत नाही का? कारण विठ्ठल हा अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत आहे, देशभराचं इथं श्रद्धास्थान आहे. अशा ठिकाणी जर हा विषय जर मांडला जात असेल की इथं सरकार आमचं निधी येणार नाही राजकीय हेतून, तर हे कितपत योग्य? नाही. थोडस मला सांगावं असं वाटतं की सरकार भक्कम जर पाठीशी असेल तर निधी भरपूर प्रमाणात येतो. तीर्थक्षेत्र म्हणून निधी येतो, पण तो माझा अनुभव आहे त्यावेळेस मधल्या काळात सरकार ज्यावेळेस नव्हतं त्यावेळेस पंढरपूरकडे शासनाचं थोडं दुर्लक्ष झालं. ज्यावेळेस प्रशांतराव परिचारक विधान परिषदेवर गेले त्यावेळेस भरभरून निधी आणला गेला आणि त्यावेळेस बघितलं की नाट्यगृहाचं काम असेल, आपल्या यमाई तलावाचं काम असेल, तुळशी वृंदावनाचं काम असेल, या मोठ्या प्रमाणात निधी आल्यामुळे हे काम झालं. त्यामुळे सरकार आणि नगराध्यक्ष एकाच पक्षाचे असावं लागतं. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणताय ते खरं आहे,
ठीक आहे. आता आमदार एकाच पक्षाचा आहे, सरकार एकाच पक्षाचं आहे. तुम्ही सांगितलेली जी काही कामं आहेत ती कामं मागच्या 5-7 वर्षापासून रखडली, निधी नाही म्हणून. मग ह्याला जबाबदार कोण, कशामुळे रखडली ती कामं? आज तुम्ही जो ह्याचा उल्लेख केला, नामसंकीर्तन सभागृह, प्रशांतराव परिचारकांनी अनेक वेळा पत्र लिहिली की निधी द्या, निधी द्या, निधी मिळत नाही. प्रधानमंत्री आवास योजनेचं 1000 घराची जी स्कीम आहे ती आज तिथं खुराडा झालाय. तिथं लोक जायला तयार नाही, ती योजना पूर्ण व्हायला तयार नाही. मग सरकार आणि आमदार हे सगळे एका पक्षाचे असून निधी मिळेल ह्याची काय खात्री? नामसंकीर्तनाच्या बाबतीत आपण विचारलेला प्रश्न योग्य आहे. प्रत्येक वेळेस मुळात आराखडा करताना त्याचं जवळजवळ 5 कोटीचं होतं. 5 कोटीवरून ते 15 कोटीवर गेलं. जसं जसं त्याचं मॉडिफाय करत गेलो तसा तसा निधी वाढत गेला. आणि आता मध्यंतरीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना प्रशांतराव परिचारकांनी पत्र दिलं की बाबा राहिलेलं काम आहे एक 5 ते 7 कोटी रुपयाचं, तर आपण निधी द्यावा. त्यामुळे ते आषाढी वारीला आले होते त्यावेळेस त्यांनी तात्काळ शब्द दिला की मी तुम्हाला निधी देतो. आता ते काम पूर्ण होईल. माझा प्रश्न ताटे साहेबांना आहे. गेली 40 वर्ष पंढरपूर नगर परिषदेची सत्ता जी आहे ती परिचारक साहेबांकडे आहे. त्यातली मध्यंतरीचं 2.5 वर्ष स्वर्गीय भारतनाना भालके यांची सत्ता होती. म्हणजे जवळपास 40 मधले 37-37.5 वर्ष परिचारक मालकांची त्या ठिकाणी सत्ता आहे. त्या कालावधीमध्ये आपण देखील काही काळ नगराध्यक्ष पदासाठी काम केलेलं आहे. आज पंढरपूरच्या जी काही नागरिकांच्या तक्रारी आहेत त्यामध्ये पंढरपूर शहरात असणारा धुळीचा पहिला प्रश्न, निकृष्ट दर्जाचे रस्ते, पंढरपूरची भाजीपाल्याची बाजारपेठ, शहरातील अतिक्रमण, शहरातील स्वच्छतेचा प्रश्न, पंढरपुरातील आरोग्याचा प्रश्न, या सगळ्या मूलभूत समस्येवरती नागरिकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये तक्रार आहेत. मग निधी तर तुम्ही आपण सांगताय त्या पद्धतीनं शासनाकडून कोट्यावधी जायचोय, मग कामं व्यवस्थित होत नाहीयेत का? काय नेमकं यामध्ये गोड बंगाल आहे? प्रथमतः पंढरपूर हे विकसनशील असं पंढरपूर शहर आहे. हळूहळू पंढरपूर शहराचा विकास झालेला आपल्याला सर्वांना दिसतो. आता यामध्ये काय आहे की जुनं उपनगर म्हणजे पंढरपूर शहर आणि आता वाढतं उपनगर सगळे, त्याच्यामधले 2 प्रश्न वेगळे आहेत की वाढत्या उपनगरामधले प्रश्न आहेत ती वेगळे आहेत सगळे. तिथं नवीन कामाची निर्मिती करायची सगळी. आणि पंढरपूर शहरातील जे आहे जुने ती मेंटेनन्सची काम आहेत सगळे तिथली. आणि मधल्या कालावधीमध्ये झालेला काय प्रदक्षिणा रोड असतील, काही पांडुरंगाच्या तिथला चोपाळा ते माधवा रस्ता असेल, याचं रुंदीकरण, ही जी काही कामं झाली. आणि आता वाढतं शहर असल्यामुळं पंढरपुरामधल्या आतल्या बाजूला बांधकाम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत सगळे. आणि ही सगळी जी बांधकामं चालू आहेत त्याची माती भव्य प्रमाणामध्ये पंढरपूर शहरामध्ये पसरली जाते. कारण ती ट्रॅक्टरमधनं ओपनरित्या माती वाहिली जाते. ती माती आपण जर बघितली तर रस्त्यावरून पडत पडत जात असते आणि ती बाहेर जाऊन कुठेतरी डम्पिंग करते. पण ती माती कायम पंढरपुरामध्ये पडतच जाते. त्यामुळं आपल्याला माती दिसते. आणि काही रस्त्यांच्या दुरुस्ती आहेत, काही पाईपलाईन टाकलेले आहेत, ते आता उकरली त्याची माती तयार होते आणि पुन्हा मग त्याच्यावरती कॉन्क्रीट. हा जो कालावधी आहे त्यामध्ये मातीचं स्वरूप आपल्याला दिसतं नाही असं काही नाही. आता कामाचा प्रश्न म्हणलं तर नळाचे आहेत, पण नळाला आता बऱ्याचपैकी गावातल्या पाण्याचा प्रश्न संपला. आता लोकांची समस्या म्हणजे काय की टायमिंग ऍडजस्टमेंट करणं. आता मी ज्या भागात राहतो तिथं पाणी 5:30ला येत. मला काय वाटतं की पूर्वीसारखं पाणी 7ला 7:30ला यावं. पण एवढ्या वाढत्या शहराचा विचार जर केला तर टायमिंग ऍडजस्टमेंट प्रमाणे सगळ्याला एक अर्धा-पाऊण तास पाणी देण्याच्या दृष्टीनं पाण्याचं नियोजन केलंय. त्यामुळे आता आम्हाला सकाळी उठावं लागतं. हा एक त्यातला भाग आहे. अशा बारीक बारीक समस्या आहेत. आता शहर जर करायचं म्हणलं तर मंदिर समितीच्या वतीनं शहराची स्वच्छता प्रदक्षिणा रोडची केली जाते. आतल्या बाजूची ती नगरपालिकेच्या वतीनं केली जाते. रोज घंटा गाडीच्या माध्यमातून जवळजवळ 30 ते 35 टन कचरा उचलला जातो गावातला. घंटा गाडी रोज नियमाने येते
आता ह्यातनं काय होतंय की येणाऱ्या यात्रेकरू जे आहेत ते जवळजवळ पंढरपुरामध्ये 1,00,000 यात्रेकरू रोज येते सरासरी. तर ही येणारे जे यात्रेकरू आहे मग कुणी काय आणलेलं असतं ते रस्त्यावर टाकलं जातं, ते उचलण्याचं काम फक्त दुसऱ्या दिवशी सकाळीच केलं जातं. दिवसभर तो कचरा तसाच राहतो गावामध्ये पडून. दुसरं आपण एक बघितलं तर मिनिमम 500 ते 600 वाहनं 4 चाकी कार गाड्या असतील, काय इनोवा अमके तमके अशा एवढ्या गाड्या पंढरपुरामध्ये येतील. मग या गाड्या येतात ते धुळीचं साम्राज्य घेऊनच येतात ना. त्यांच्या टायरला लागलेली जी धूळ आहे ती पंढरपुरामध्ये पसरते सगळी. आणि जाणणं हे काय कंटिन्यू प्रोग्राम दिवसभराचा नाहीये. एकदा सकाळी पंढरपूर स्वच्छ केलं की पुन्हा काय 20 तास 22 तास पुन्हा कचरा पडत राहतो. ताटे साहेब, मी तुम्हाला 2 मिनिट थांबवतो. हा. आपण धुळीच्या संदर्भातलं जे कारण दिलं म्हणजे खरं तर हास्यास्पद आहे की बांधकाम चालू आहे आणि त्याची माती पडते. हो. हे काय न पटणारं कारण आहे. असू द्या, ठीक आहे, तुम्ही ती बाजू मांडताय. मध्यंतरी आषाढी एकादशीला मुख्यमंत्री महोदय आले होते. त्याच्या आधी 8 दिवस आणि वारीनंतर 8 दिवस पंढरपुरात कुठेही धूळ ओढली नाही. त्यावेळेस काय बांधकाम चालू नव्हते का? त्यावेळेस तुम्ही यंत्रणा वापरली ना, धूळ गोळा करायची यंत्रणा वापरली, ती तुम्ही 12ही महिने वापरू शकता. ती वापरत नाही तुम्ही. ती यंत्रणा धूळ खात पडू नये. मग समजा ती बिघडली असेल तर नव्याने खरेदी करून ती त्यावरती तुम्ही पर्याय शोधू शकता. पण तसं होताना दिसत नाही. आणि दुसरा विषय तुम्ही पाण्याच्या संदर्भामध्ये बोलला. पूर्वी पंढरपूर शहरामध्ये एकच मनीषा नगरची टाकी होती आणि जिजामाता उद्यानमध्ये दुसरी टाकी होती. तो तरी पंढरपूर शहराला पाण्याचा पुरवठा होत होता. आता जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 10 पेक्षा अधिकच्या टाक्या बसलेल्या आहेत. आषाढी वारीमध्ये 20-25 लाख लोक आल्यानंतर सगळ्याला पाणी मिळतं. मग पंढरपूर शहरातल्या लाखभर लोकांना का नाही मिळत पाणी? 25 लाख लोकांना जर आपण पाणी पुरवठा करत असू यात्रा कालावधीमध्ये, तर मग इतर वेळी का नाही उपलब्ध होत? पाणी तर रोज मिळत नाही असं काय नाही. पाणी सगळ्यांना मिळतंय आणि ते मुबलक प्रमाणात मिळतंय पाणी सध्या. आता आपण जर वस्तूची गावात बघितली तर आपल्याला दिसत. फक्त मी म्हणलं नाही टायमिंग मागं पुढं आहे त्याचं. आणि पूर्वी जर तुम्ही सांगत होता की माझ्याच घरात मला 2 टाइम सकाळी एकदा संध्याकाळी पाणी येत होतं. काय होतं मग खालची लोकसंख्या ही कमी होती त्या कालावधीमध्ये. आज जर आपण 25-30 वर्षापूर्वीचा इतिहास बघितला तर त्यावेळेस कमी होती आणि मनीषा नगर एकमेव टाकी होती. तिथून आमच्या गल्लीतला जो बडवे हाऊस होता त्याच्यावरून एक पाणी पुरवठा होते आणि चोपड्यामध्ये एक हाऊस होता नगरपालिकेचा. या 2 भागावरून सगळीकडे पाणी पुरवठा होत होतं. पण त्यावेळेस गावातली लोकसंख्या किती होती? प्रदक्षिण रोडच्या आतमध्येच गाव होतं, बाहेर गाव नव्हतं. गाव बाहेर केव्हा वाढायला लागलं त्याचं प्रमाण की 2000 सालापासून त्याला गती जास्त मिळाली. प्लॉटिंगचा व्यवसाय आपल्या पंढरपुरामध्ये 90-95 पासून सुरू झाला उपनगरामधल्या. आणि 2000 पासून लोकांनी असावं म्हणून घर घेऊन बाहेर ती केली. अशी परिस्थिती पंढरपूरची आहे. आणि पाणी तर म्हणता तर सगळीकडे आहे. आणि धुळीचं जे म्हणताय तुम्ही, 8 दिवस आपण काय करत असतो की असे VIP दौरे जेव्हा मुख्यमंत्री किंवा यात्रामध्ये असतील त्यावेळेस अधिकचे कर्मचारी कामाला लावले जाते. आणि पंढरपूर शहर सातत्यानं 2-3 वेळा स्वच्छ केलं जातं. आपण बघितलं तर एव्हन आपण सोलापूर सारख्या महानगरपालिकेकडनं सुद्धा 500 कर्मचारी आरोग्य विभागात आणि पंढरपूर दिवसातून 2 वेळा स्वच्छ केलं जातं. आणि त्यावेळेस बॅरिकेटिंग गावात 8-8 दिवस लावल्यामुळं आतली जी बांधकामं चालू आहेत, मी परत एकदा ते सांगतो की आतली जी बांधकामं आहेत ही बांधकामं यात्रेच्या कालावधीमध्ये मालक लोक ती बांधकामं बंदच ठेवतील. यात्रेच्या कालावधीमध्ये 20-25 दिवस कुणीही बांधकाम करत नाही आणि कामगारही मिळत नाहीत. कारण त्याचे छोटे व्यवसाय करणारे लोक आहेत पंढरपुरात. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक जर असला तो काहीतरी उद्योग करत असतो, त्यामुळे तो पण येत नाही. त्यामुळे ती समस्या आपल्याला त्यावेळेस जाणवत नाही. आता धूळ कुठून निर्माण होती? 2-3 गोष्टीतनच होती नाही. एक तर रस्ते उकरणं आणि वाहनाच्या माध्यमातून 2 गोष्टीत नव्हती. जर रस्ते उकरल्यानंतर 1-4 दिवसांमध्ये तिथलं काम जर पाईपलाईनचं वगैरे झालं असेल तर कॉन्क्रीटीकरण आपण करतोच. आणि हा जो प्रश्न आहे, पहिलं ड्रेनेजचं काम जेव्हा झालं, लक्ष्मीनारायण भट्टन नगराध्यक्ष होती आणि लक्ष्मीनारायण नगराध्यक्ष असताना त्यावेळेस ड्रेनेजचं काम पंढरपुरामध्ये प्रदक्षिणा रोडला मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 25-30 फूट खोल इतक्या खोलीवरती पाईपलाईन टाकलेली होती मेन ड्रेनेजची. त्यावेळेस अक्षरशः धुळीचं साम्राज्य होतं.
आणि त्यावेळेस विधानसभेचं सीट जाईल अशा प्रकारची चर्चा गावात होती. आणि नगराध्यक्षाच्या नावानं नगरपालिकेच्या नावानं लोक ओरडत होते. परंतु तसं काही झालं नाही. परत प्रोडक्शन रोडची पाईपलाईनचं काम झालं. रोड आता सध्या व्यवस्थिशीर आहे. पूर्वीचं कारण तुम्ही जे सांगताय ते खरं भाऊ म्हटले तसं ते पटणार नाही. तुम्ही जर रेल्वे रोडच्या खालचे रस्ते बघितले तर तुमच्या लक्षात येईल एकही रस्ता अगदी 100 फूट सुद्धा व्यवस्थित नाही. खड्डे मोजता येणार नाही इतके खड्डे आहेत. आणि दरवर्षी आषाढी असो कार्तिक यात्रा असो त्याच्या अगोदर डागडुजी केली जाते. करोडो रुपयाचे पैसे खर्च पडले जातात आणि 8 दिवसात ते सगळं डांबरी उकडलं जातं, खडी उकडली जाते आणि मग ती धूळ उडते. तुझं प्रदर्शन मार्गाने तुम्ही एक प्रदर्शन पूर्ण करून दाखवा अनवाणी स्वरूपात, तुम्ही चालू शकणार नाही. ही परिस्थिती आहे आणि ह्याच्यावर नगरपालिकेने किंवा सत्ताधारी म्हणून काय प्रयत्न झाले आहेत अंकुश ठेवायला कमी पडलेत असं दिसत नाही. आणि हे नागरिकांचं चूक नाही. तुम्ही म्हणता आता जरी आपण दोघं मिळून जरी प्रदक्षिणा घालायला गेलो तर प्रदक्षिणा रोड सध्या चांगला आहे सगळा. म्हणजे मी रोज फिरणार आहे प्रदक्षिणेच्या मार्गाने. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आता ह्या 3 वर्षांमध्ये प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं काही ठिकाणी खड्डे पडले त्याच्याकडे दुर्लक्ष झालं असेल. मग उदाहरणार्थ सावरकर चौक त्या पुतळ्यापाशी तिथे काही खड्डे पडले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागच्या बाजूला काही खड्डे होते. पण ते आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये बुजवले गेलेले आहेत आता सध्या. आणि नक्कीच भविष्य काळामध्ये नवीन कौन्सिल आल्यानंतर नवीन सभागृह चालू झाल्यानंतर हे रस्ते पूर्वतः चांगल्या पद्धतीनं जवळजवळ पंढरपूर शहरामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते व्हावेत अशा प्रकारची भूमिका माननीय प्रचंडराव परिचारकांची आहे. त्यातून त्यांचे प्रयत्न चालू आहेत. सध्या यापूर्वीच्या निवडणुका कधी पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत. स्थानिक आघाड्या करून निवडणुका लढवण्याची सरासरी आपली परंपरा आहे पंढरपूरची. यावर्षी प्रथमच भाजपाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या जात आहेत. भाजपाचे सध्याचे विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे आहेत. मात्र या निवडणुकीत त्यांच्या समर्थकांना तिकीट न दिल्यामुळे ते अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. तर तशी काय परिस्थिती आहे का बाबा? परिचारक गट असेल किंवा आवताडे गट असेल यांच्यामध्ये काय नाराजीचा सूर आहे पंढरपूर? आपण चांगला प्रश्न विचारला. मुळात पक्षावर इलेक्शन होतात. 1991 साली औदुंबर पाटील आणि स्वर्गीय आमचे मोठे मालक सुधाकर पंत परिचारक यांनी दोघांमध्ये युती करून 50 जागा होत्या. त्यावेळी दोघांनी 25-25 जागा वाटून घेतल्या आणि काँग्रेसच्या हाताच्या चिन्हावर आम्ही इलेक्शन लढवलं. आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा प्रथम 91ला नगरसेवक झालो हाताच्या पंजाब. आणि त्यावेळेस परिचारकांची अण्णाची मिळून सत्ता नगरपालिकेत आणि असं पक्षावर बऱ्याच वेळा इलेक्शन झाले. आणि दुसरा प्रश्न विचारला की समाधानदादा आवताडे जे आमदार आहेत आणि परिचारक यांच्यात कुठलाही बेबनाव नाही. कारण आम्ही बसून दोघांनी ठरवलं की प्रशांतराव परिचारक आणि समाधानदादांनी की बाबा तुम्ही जागा कुठल्या घ्यायच्या आणि कुठल्या नको. आणि ज्यावेळेस समाधानदादांनी जे जागा सुचवल्या आहेत ते त्यांना दिलेल्या आहेत. त्यामुळे मतभेद असं वगैरे काही नाही. त्यांच्या काही समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट समर्थकाचं तुम्ही म्हणू नका. तुम्ही प्रत्यक्ष या संदर्भामध्ये समाधानदादाची मुलाखत घेऊ शकता ना. कारण समर्थक नवीन कार्यकर्ते असतील, कोणी जी मत वाटतं ती मांडतील. त्यामुळे समाधानदादांनी बैठकीमध्ये मुद्दे मांडले की माझे काही कार्यकर्ते मला म्हणजे पक्षाचे माझ्याकडे येणार जाणारे असतील काय असतील तर त्यांना काही तुम्ही तिकीट द्या. त्याप्रमाणे त्यांच्या इच्छेप्रमाणे काही तिकीट दिलेली आहेत. सगळ्यात महत्वाचं काय माहिती सर की मला जर तिकीट नाही दिलं तर मी 100% हा प्रयोग करतो की बाबा जर आवताडेंनी नाही दिलं तर परिचारकावर टीका करतो आणि परिचारकांनी नाही दिले तर आवताडेंवर टीका करतो. हा पंढरपुरात आज नाही पूर्वपार हा प्रकार चालत आलेला आहे. आपण बघता घ्या औदुंबर अण्णांची सत्ता होती, मालकांची सत्ता होती, त्यावेळी सुद्धा असा एकमेकावर प्रत्यारोप आरोप होत होता. आज भाजप एक संघ आहे. आमच्यात कुठलाही वाद किंवा जे आपण मतभेद आहेत कुठलाही नाही. आम्ही बसून हे ठरवलेलं आहे. ह्याचा अर्थ आवताडेंचे जे समर्थक शहरात आहेत आणि जे निवडून येण्याची त्यांची कॅपॅसिटी आहे अशा लोकांना स्वतः आवताडेंनीच डावललं असा अर्थ ह्याचा घ्यायचा का? नाही 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 काय झालं निवडून येण्याची कॅपॅसिटी ठरली जाते प्रत्येक वार्ड. उदाहरणार्थ मी नवेपेठ भागामध्ये आहे. तिथला लोक जनसमुदायाचा कल कुणीकडे आहे त्या दृष्टिकोनातनं नेते मग त्या
जे तिकीट मागणारे नगरसेवक असतात किंवा प्रतिनिधी असतात त्याच्यावर ठरवलं जातं. आणि सगळ्यात मोठं महत्व त्याचं काम कसं आहे, त्याचा लोकसमुदाय कसा आहे ह्याच्यावरही ठरवलं जातं. काही माजी नगरसेवक याच्यामध्ये आहेत अवतरणींच्या गटातून आलेली, त्यांना पण डावलले. याचा अर्थ त्यांची कपॅसिटी नव्हती का तिथं? असं आमच्यापर्यंत काय तक्रार आली भाजपचे काही पदाधिकारी असणारे काही कार्यकर्ते होते अवतरणीकडून आलेले, त्यांना पण डावलले. नाही नाही, तुम्ही म्हणताय, पण असं अवतडीने कधी आमच्यावर आरोप केला नाही. तुम्हालाही कोण कार्यकर्ते भेटले असतील, म्हणले असतील सोशल मीडियावरती त्यांच्या तशा नाही, पोस्ट कुठंच नाही, बैठकीत आमच्या कुठेही नाही, काही झालेलं नाही. आता आमचा उद्या प्रचाराचा शुभारंभ होतोय. सकाळी 9:30 वाजता माननीय पालकमंत्री अवताडे, प्रशांत मालक सगळे मिळून सकाळी 9:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथं पूजन करून प्रचाराचा शुभारंभ होतोय. नंतर नामदेव पायरीला जाऊन तिथं दर्शन पांडुरंगाचं घेऊन एक पहिले 2-3 प्रभागामध्ये फेरी होती आमची. त्यामुळे आमचं जर मतभेद असतील तर कोणी येणारच नसते ना, पालकमंत्री वगैरे कशाला येतील, पण उद्या येणार आहेत ना सगळेजण. तुम्ही सांगितलं पंढरपूरला तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून शेकडो कोटींचा निधी आला, त्यातून विकास कामं झाली. आता पंढरपूर शहरात मला वाटतं 13 रस्त्यांची काहीतरी कामं अंतिम टप्प्यात आहेत. काही ठिकाणी पूर्ण झाले, काही ठिकाणी सुरू आहे. तर ते कामं पूर्ण होण्या अगोदरच इसगावी परिसरात ड्रेनेज तुंबलेले आहेत. त्या ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर आलं किंवा ज्या ठिकाणी रस्ता आहे जोडणारे रस्ते तिथे त्यांनी ड्रेनेजची साईड केलेली आहे, ती लहान केली, ती तुटून गेली. मग त्याच्या असं जर कामाचा दर्जा राखला जात असेल तर मग ती शेकडो कोटीचा निधी येऊन काय फायदा आहे पंढरपूरच्या लोकांना? नाही, आता महाराष्ट्र शासनाचे जे आपण आता बघतो की तीर्थक्षेत्रामध्ये जो आता रस्ता वाकरीवरून मोठा येतो त्या ठिकाणी तुम्ही आपण सांगितलेलं बरोबर आहे की इसबावीतले ड्रेनेज लाईन फुटली होती मध्यंतरी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की लोकांनी जे नॅचरल ओढे ते बुजवले आणि त्याच्यामध्ये बांधकाम केले. त्यामुळे काय झालं की त्या भागामध्ये ड्रेनेजच्या लाईन होत्या, त्या एनए प्रॉपर्टी मधून काही लाईन ज्या आल्या होत्या ओपन स्पेस मधून, तर त्या लोकांनी ते फोडल्या गेल्या. आणि मुळात तिथं उपसा सिंचन आहे ड्रेनेजचं, तिथून ते लिफ्ट केलं जातं पाणी. आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी या रस्त्याचं काम केले ते पूर्णतः करून द्यायची त्याच्यावर जिम्मेदारी आहे आणि ते त्याच्याकडून केलं जाईल. मध्यंतरी काय झालं की 4 वर्ष नगरपालिकेत सत्ता नव्हती आणि मुख्याधिकारी जे होते आपण बघताय, मुख्याधिकारी आणि प्रांत अधिकारी अध्यक्ष असतात पंढरपूरचा. त्यांना जसं नगरसेवकांना नगराध्यक्षांना पंढरपुरातला कानाकोपरा माहित असतो की मसोबाचं बळ कुठं आहे, मनीषनगर मधलं सुनील उमरेंचं घर कुठं आहे, हे जे नगरसेवकाला नगराध्यक्षाला माहित असते ते मुख्याधिकारी अधिकाऱ्यांना माहित नसतं. आपण बघितलं की मध्यंतरी थोडस की डांबरी रस्त्यावर कॉन्क्रिटीकरण झालं, मुख्याधिकाऱ्यांना कशात काय करता हे माहिती नव्हतं. ते नवीन आहेत आता मुख्याधिकारी रोकडी म्हणून. त्यावेळेस लोकांचा थोडासा हास्यास्पद झाला. मी सुद्धा त्यांना फोन करून सांगितलं की अहो डांबरीवर कॉन्क्रीट करायचं नसतं, पण ते म्हणले आता इतका पाऊस झाला की लोकांच्या समस्या दूर करणं महत्वाचं. आता तुम्ही सांगितलं की काही ठिकाणचे ओढे बुजवून लोकांनी तिथं बांधकामं केली, मग ह्याच्याकडे नगरपालिका का लक्ष देत नाही? बाबा ओढ्यात जर काम होत असेल, नैसर्गिक पाण्याचे स्रोत जर बुजवले जात असतील तर तिथं नगरपालिकेनं थांबवणं गरजेचं आहे ना. पूर्वी त्यांचा लेआउट सुद्धा नामंजूर केला होता, पण लोकांनी ज्यावेळेस कलेक्टर एनए होते, तहसीलदार एनए होते, त्यामध्ये एनए करून त्यांनी बांधकाम केले. असा पंढरपुरात बराच प्रकार आहे. तुम्ही आपल्याला माहित असेल की मग काय होतं की नगर विकास खात्याला डावलं जात. आणि पूर्वी रस्ते ड्रेनेज न करता लेआउट करून आणि लेआउट मध्ये रस्ते गटरी करतच नव्हते, लाईटचे पोल पण बसवत नव्हते, डायरेक्ट प्लॉट विक्री करायची. मग जेव्हा ती प्लॉट विक्री केलेला बांधकामाला परमिशन मागण्यासाठी नगरपालिकेत यायचा त्यावेळेस ती काय करायची की आम्ही त्यांना विचारायचं की तुम्ही इथं रस्ते केले नाही, ड्रेनेज केलं नाही, लाईट केलं नाही, मग कसं काय? तर त्यावेळेस ते एक नगरपालिकेमध्ये कायद्यामध्ये एक तरतूद आहे की 100 रुपये स्टॅम्पवर आपण करून द्यायचं किंवा असं आम्हाला काय गैरसोय आमची राहण्याची आम्ही करतो, तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही या सगळ्या गोष्टी करून घेतो, आम्ही तुमच्याकडे मागणी करणार नाही, अशा प्रकारचं अफिडेव्हिट देऊन लोकांनी त्यावेळेस जुन्या काळात बांधकाम केलं. पण टेकाळे साहेब असताना एक वाद असाच इथला पालित चौकात पडला होता, मेलगे आणि लाडांच्या मध्ये रस्त्यावरून आणि ड्रेनेजवरून. त्यावेळेस पासून आपण ते
टेकाळे साहेब असल्यापासून सक्तीनं ड्रेनेज आणि रस्ते केल्याशिवाय लेआउटला परवानगीच देत नाही आपण आता तुम्ही कॉलेज चौकाचा विषय काढला. पालखी मार्गाचं काम सध्या सुरू आहे वाकरी ते पंढरपूर. गेल्या अनेक मला वाटतं 4-1 वर्षापासून ते काम सुरू आहे. तर वाकरी ते पंढरपूरच्या दरम्यान आषाढी यात्रेचा कालावधी आला की ते काम सुरू होतं आणि ते रात्रंदिवस सुरू असतं. आता मागचे 6 महिन्यापासून ते काम बंद आहे. कुठंतरी ठेकेदारानं 4 वाहनं लावली जातात, कुठंतरी उतरलेलं दाखवलं जातं, बुजवलेलं दाखवलं जातं, पण त्याच्यानं काम पूर्ण होत नाही. त्याचा सगळ्यात फटका उपनगरातनं जी शहराकडे येणारी जी नागरिकांची संख्या आहे प्रचंड धोळ आहे. अर्धी कामं उकरलेत, अर्धी पूर्ण केले, त्याच्यानंतर त्याच्यावर काही कारवाई होत नाही. काही लोकांनी त्याच्यावर रस्ता रोको करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतरही प्रशासन गप्प आहे. नगरपालिकेचे सत्ताधारी काय बोलत नाहीत, आपले सत्ताधारी आमदार आहेत, कोणीही काय बोलत नाही. प्रचंड लोकांचं तिथं हाल होते. तिथं आपला प्रश्न वस्तुस्थ खरा आहे. मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरची मीटिंग घेतली होती आणि त्यांनी सांगितले की मी 40% बिलो काम करतोय, मला हे काम परवडत नाही. मध्यंतरी त्यांनी काम थांबवलं होतं की बाबा मला हे काम परवडत नाही, मला पैसे वाढवून मिळाले. मग आमचे नेते प्रशांतराव परिचारक, समाधान दादा अवताडेंनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की बाबा यांना कामाचा जो निधी आहे तो जो त्यांचा आता 40% बिल आहे तो तरी द्या, कारण आता एक्सेस बांधकामाला आपण वाढवून देऊ शकत नाही, ते तरी निधी द्यावा. म्हणून मध्यंतरी त्यांना निधी आलेला आहे आणि आता काम सुरळीत होईल. आता सध्या बघता की तुम्ही उड्डाण पुलाचं काम चालू आहे. ठीक आहे, उड्डाण पुलाचं काम सुरू असताना पाठीमागचं काम पूर्ण व्हायला पाहिजे ना. पाठीमागं काम करायला काहीच अडचण नाही. वाकरीच्या पुलाचं वड्यातलं काम अर्धवट आहे. मलपे चौकातल्या पुलाचं बांधकाम झालंय. मला वाटतं पूल उभा केलाय, पण आजूबाजूची भरणीची जी प्रक्रिया सुरू आहे ती पूर्णपणे ही आहे, स्टॉप आहे. ते काम करायला काय अडचण. आता पावसाची अडचण नाही, तिथं कुठं वाहतुकीची अडचण नाही, दोन्ही बाजूनी साईड रोड काढून दिलेले आहेत. तर काम करायला काही अडचण नसताना ते काम बंद आहे. आणि वारी जशी जशी जवळ येईल तसं ते काम सुरू होतं, निकृष्ट दर्जाचं काम केलं जातं. प्रशासनाचा दबाव आहे असं ठेकेदाराकडून सांगितलं जातं आणि जिथं मुरुम भरायचंय तिथं माती भरायची, जिथं कॉन्क्रीट करायचंय तिथं डांबरीकरण करायचंय, असं करून आपलं काम बुजवून निधी हडपण्याचा प्रकार आहे. मग पंढरपूरसाठी जर एवढा निधी येऊन जर त्याचं काम व्यवस्थित होत नसेल तर इथल्या सत्ताधाऱ्यांचा अपयश आहे म्हणते तसा प्रकार सुरू आहे. तसं होणार नाही, कारण सत्ताधारी आपण बघतोय की समाधानाला दादा असतील किंवा प्रशांत मालक असतील, या दोघांचं या प्रत्येक कामावर लक्ष असते. आणि असं जर आमच्या निदर्शनास आलं तर तात्काळ ती काम आम्ही बंद करायला लावू. मग तुम्हाला ग्वाही देतो, कारण या ठिकाणी असं पंढरपुरात तर आपल्या असा प्रकार चालत नाही, हे आवर्जून सांगतो. नाही, सगळ्या आता गेल्या 40 वर्षाच्या आपल्या सत्तेच्या काळामध्ये काहीच झालं नाही असं नाही. मोठ्या प्रमाणात काम झाले दिसतंय. पंढरपूर शहर असेल, उपनगर असतील, की अनेक ठिकाणी पूर्वी उपनगर म्हणजे काय शेत जमीनच होती, त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण कामं पण केलेली. पण काही कामं अशी आहेत की ती त्या ठिकाणचे केलेले रस्ते असतील, ड्रेनेज असेल किंवा गटारे असतील, ते 6 महिन्यापेक्षा जास्त काळ टिकत नाहीये. म्हणजे तुमचं नेतृत्व शासनाकडून निधी आणतंय, परंतु इथले ठेकेदार निकृष्ट काम करतात. मग ह्याच्या मागे काय, भ्रष्टाचाराची साखळी आहे का, टक्केवारी आहे नगर परिषदेची, काय नेमकं कारण आहे की त्यांच्यावर अंकुश आपण लावू शकत नाही. की आता इंग्लिश मीडियम शासकीय वसाहतीमधले रस्ते झाले, गणेशनगरचे रस्ते झाले, त्यानंतर लिंक रोडच्या पलीकडच्या भागामध्ये रस्ते झाले, नागालँडच्या मागच्या बाजूचे रस्ते झाले. 6 महिन्यापेक्षा जास्त अधिक काळ टिकत नाही. मग निधी आणला, रस्ते झाले, परंतु जास्त दिवस टिकत नाही. काय कारण आहे याचं? तर रस्त्यावरचं जे नियंत्रण आहे की नगरी अभियंता मुख्याधिकारी यांचं काम आहे. मुळात काम केल्यानंतर ते काम निकृष्ट आहे का चांगलं आहे हे आपण परीक्षण करतो. कॉन्क्रीट केलं असेल तर ते स्लॅब आपण BNC सोलापूरला पाठवते, त्याचं पृथक्करण करतो की बाबा हे काम किती दर्जेचं आहे आणि त्याच्यावर त्याचं पेमेंट केलं जातं. असं असेल तर आपण नक्कीच त्या मुख्याधिकाऱ्यांकडे आपण लक्ष वेधू की बाबा असं का होतंय. जे नगरी अभियंता असतील, मुख्याधिकारी असतील, मग ते कुठेतरी कमी पडतील असं मला आवर्जून सांगावं लागेल. कारण ते कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरला इन्व्हॉल्व आहेत का हे तपासायला आपल्याला जावं लागेल. कारण आपण बघतोय की कामाचा दर्जा तपासण्याचं काम नागरिकांचं नाहीये, ते मुख्याधिकारी आणि नगर अभियंत्याचं.
माझा दुसरा एक राजकीय प्रश्न आहे की सध्या पंढरपूरचं नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होतं. त्यामुळे त्या जागेवर सर्वसाधारण महिलेलाच संधी मिळेल अशी चर्चा होती. तुमच्या सत्ताधारी गटाकडे अनेक इच्छुकांनी तशी मागणी केली होती. पण सर्वसाधारण महिलेला तिकीट न देता ओबीसी प्रवर्गातील उमेदवार उभा करून तिथं उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामुळे असं काय ओबीसी वर्सेस मराठा सर्वसाधारण असा काय वाद होईल असं वाटतंय तुम्हाला? तसं काय नाही नाही नाही. मुळात आमचे नेते प्रशांतराव परिचारकांनी सगळ्यांना बसवलं. आमच्याकडून मागणी होती चौघांची. ओपन मध्ये होते रापा कटेकर, त्यांनी त्यांच्या मिसेससाठी मागितलं होतं. नगरपालिकेचे माजी उपमुख्याधिकारी सुनील वाळुसकर यांच्या मिसेसने मागितलं होतं. आणि गणेश आदटराव आणि लक्ष्मणराव शिरसट यांना मागितलं. ज्यावेळेस बैठक झाली आणि सगळ्यांना विचारले की कोणाला इलेक्शन लढवायचं, त्यात आम्ही दोघंही होतो त्या ठिकाणी परीक्षक म्हणून. सर्वांची मिटिंग घेतली आणि सर्वांना मते ठरलं की लक्ष्मणराव पापरकर यांना उमेदवारी द्या असं ठरलं. त्यात मला सुद्धा विचारलं होतं की तुम्ही इलेक्शन लढवता का. त्यावेळेस मी सांगितलं की मी झालेलो आहे, आता अर्बन बँकेचा चेअरमन आहे, माझी इच्छा नाही. सुनील वाळुसकरांना सुद्धा विचारलं की ओपन जागा आहे, तुम्ही लढवा. आणि रापा कटेकरांना सुद्धा विचारलं. कारण एखादं नगराध्यक्ष पद लढवताना सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. लोकसमुदाय, त्याचं जनसंपर्क, या सगळ्या गोष्टीचा त्या विचार. दृष्टीनं शिरसट आहे लक्ष्मणराव शिरसट, त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. आपण जे म्हणतो काय 24 तास काम करणारा माणूस, म्हणजे त्या घराबाराला त्यांच्या हौस आहे सामाजिक कार्याची. त्यामुळे त्याची 2-3 पोरं ते बायका सर्वजण सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी घराला वाहून घेतलेलं आहे. कंटिन्यू काम आहे. आणि या पंढरपूर शहरामध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे सगळ्या भागामध्ये. त्या दृष्टीनं अशी आम्ही जेव्हा बैठकीमध्ये चर्चा झाली आणि जेव्हा दिसून आलं तेव्हा त्यांचं फिक्स केलं तिकीट. मग ओपन किंवा राखीव असा काही विषयच आमच्या पुढे आला नाही. एक सक्षम चांगला कॅन्डिडेट मिळावा पार्टीला, या दृष्टीनं त्यांची निवड करण्यात आली. आणि त्याच्याविषयी तुम्ही म्हणताय तर आमच्याकडे तर कोणी नाराजी व्यक्त केलेली नाही. आणि त्यांना काय दिलं त्यांना काय दिलं म्हणून असं कुठे आलं नाही. सगळ्यात महत्वाचं काय की आपण मराठा आणि ओपन आणि मराठा असा विषय तुम्ही विचारला. ओपन मुळात परिचारक गटाकडून कायमी मराठा समाजाला न्याय दिला गेला. आपण तुम्ही बघता की मार्केट यार्डाचे सभापती सध्या हरिदादा गायकवाड आहे, ते मराठा समाजाचे आहेत. मी अर्बन बँकेचा चेअरमन आहे, मी मराठा समाजाचा. आपण बघता की परिचारकांचं झुकतं माप हे मराठा समाजाकडेच असतं. पूर्वी दिनकर भाऊ मोरे होते, भीमाला गाडगे तात्या होते. मराठा समाजाला प्रत्येक वेळी फक्त न्याय देण्याचं काम परिचारक गटानंच केलेलं आहे. आपण म्हणाले की नगराध्यक्ष पदावरून तुमच्या गटात काही नाराजी वगैरे नव्हती. 2 माजी नगराध्यक्षांनी विरोध केला होता असं शहरात चर्चा आहे. आणि त्या उमेदवारांनी कमळ हे चिन्ह सुद्धा नाकारलं आणि ते अपक्ष उभा आहेत, आता अर्ज भरलाय त्यांनी, अशी पण चर्चा आहे. नाही, ती तुम्ही म्हणताय ती भूमिका वेगळ्या भूमिकेत नाही. त्यांनी काय नाराजी नगराध्यक्ष पदासाठी व्यक्त केली नाही. फक्त त्यांचं म्हणणं होतं की आमच्या इथले मतदार जे आहेत ते अजून चिन्ह त्यांच्या मनापर्यंत पोहोचलेलं नाही. त्यामुळे आम्हाला दुसरं चिन्ह जर दिलं तर बरं होईल. शेवटच्या क्षणी ते सुद्धा म्हणले की आम्ही त्या चिन्हावरती लढायला तयार आहे म्हणून. त्यामुळे अशी कुठली नगराध्यक्ष पदाचे संदर्भ त्याला आलाच नाही. काय त्यांनी त्या माणसाला आता ज्यांना दिलंय शिरसट वहिनींना तिकीट त्याबद्दलही त्यांची काही नाराजी नव्हती दोघांची. फक्त त्यांचं म्हणणं की आमच्यातले काय अडाणी जे हे आहेत मतदार किंवा हे आहेत थोडेसे, त्यांच्यापर्यंत अजून कमळ पोचलेलं नाही, म्हणजे प्रचार झालेला नाही. त्यामुळे आम्हाला चिन्ह बदलून मिळालं तर बरं होईल अशी त्यांची भावना होती. फक्त पांडुरंग परिवारातले एक तुमचे सहकारी नागेश काका भोसले, त्यांच्या पत्नींना आपण जवळपास 7-7.5 वर्षे संधी दिली आणि आता ते ह्या निवडणुकीमध्ये तुमच्यापासून फारकत घेऊन दुसऱ्या तीर्थक्षेत्राकडून लढतायत. काय नेमकं कारण आहे ते बाहेर पडले? आता तुम्ही बघताय की मी पहिल्यांदा सांगितले होते की परिचारक गटाने
नेहमी मराठा समाजाला न्याय देण्याचं भूमिका घेतली. पहिल्या 2.5 वर्षांमध्ये साधनाताई भोसलेंना संधी दिली. नंतर दुसऱ्या 5 ह्याच्यात ओपन पुरुष असताना महिलेला संधी दिली. मग एवढंच या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त नगराध्यक्षपद त्यांनी भोगली. उलट त्यांना समाधानाचं काम होतं. मग ते का गेले आजपर्यंत त्याचं उत्तर आम्हाला सुद्धा सापडलं. त्यांना नवीन कार्यकर्ते आले, त्यांच्या काय अपेक्षा होत्या कार्यकर्त्यांची? आमची भोसलेंना विनंती होती की तुम्ही एखादा माणूस चांगला सुचवा नगराध्यक्ष पदासाठी, कारण काय तोच तो कार्यकर्ता जे आहे त्याच ते एका माणसाला कंटाळतो. मी आता 12-15 वर्ष नगरसेवक होतो, नव्यानं पोरं कार्यकर्ते आले, बाबा तुम्ही थांबा आम्हाला संधी द्या म्हणले, आम्ही देऊन टाकली, काय हरकत नाही म्हणलं. नवीन पोरं आलेत काम करते, मुळे दिली, आम्ही दिली. अशा अनेक नगरसेवक आहेत त्यांनी आपल्या भागातील कार्य. तसं आमचं नागेश काकांना सुद्धा म्हणणं होतं की तुम्ही आता नवीन माणूस काढा, नवीन माणसाला संधी, पण त्यांना स्वतःलाच उमेदवारी पाहिजे होती. त्या दृष्टीने त्यांनी चाचपणी आमच्याकडे आधी सुरुवातीला केली, इलेक्शन लागायच्या आधी. आमच्याकडे मिळत नाही म्हणल्यानंतर त्यांनी दुसरीकडे परत केली, तिकडे परत जमत नाही म्हणून पुन्हा आमच्याकडे येऊन मागणी केली. आमच्याकडे त्यांनी पालकमंत्र्यांसमोर मुलाखत दिली नगराध्यक्ष पदासाठी. आणि मुलाखत दिल्यानंतर आमच्याकडे तिकीट मिळत नाही म्हणल्यावर परत त्यांनी तीर्थक्षेत्र विकासकडे गेले आणि तिकडे उभारले. आता एखाद्या माणसाला सत्तेचीच हौस असेल आणि दुसरं कोणी यायचंच नाही म्हणलं तर इथं काय नाही इलाज आहे. म्हणजे बरोबर असं आमच्याकडनं ते काय आम्ही दुखवायचं काम त्यांना कधीच केलेलं नाही. एक दुसरा प्रश्न आहे की आपला परिवार भाजप पक्षाशी निगडीत आहे आणि मध्यंतरी निष्ठावान भाजपाची एक बैठक झाली आणि ती जवळपास 20-25 त्या ह्याच्यामधले भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी, नेते, आजी माजी सगळे एकत्र आले आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली की आम्हाला भाजपचं जे इथलं स्थानिक नेतृत्व आहे ते कुठे विश्वासात घेत नाही आणि कुठे संधी देत नाही. आणि त्यामध्ये असाही आरोप केला की त्यांनी आमचे उमेदवार निष्ठावांत ज्यावेळेस मुलाखतीला गेले त्यावेळेस तुमची एवढे खर्चाची ऐपत आहे का, अशा पद्धतीचा देखील आरोप केला. कुठेतरी त्यांना डावललंय असं काय? नाही, तसं काय प्रकार नाही आहे. या संदर्भामध्ये 2-3 भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ माझ्याशी चर्चा झाली. मग ह्या चर्चेमध्ये आम्ही त्यांचं जे काय म्हणणं होतं ते ऐकून घेतलं. परंतु भारतीय जनता पार्टी एक शिस्तीचा पक्ष आहे आणि दर त्या महिन्याला म्हणा 15 दिवसाला वरून पक्षाकडूनच प्रोग्राम येत असतो. बैठकीचं नियोजन तेच केलं जातं आणि त्यामुळं त्यांनी जे कार्यक्रम देईल त्या पद्धतीनं कार्यक्रम केला जातो. आपण इथं आता पंढरपुरामध्ये मुलाखती जे घेतल्या त्याला पालकमंत्री स्वतः जयकुमार गोरे या ठिकाणी उपस्थित होते, समाधान दादा उपस्थित होते, प्रशांतराव होते, शशिकांत चव्हाण भाजपचे अध्यक्ष ती पण उपस्थित होती. मग यावेळेस भारतीय जनता पार्टीचे काही लोक आहेत त्यांनी त्यांना म्हणणं मांडायचं नाही त्यांच्या पुढे. तुम्ही जे स्थानिक लोक आम्हाला डावलतेत म्हणते जुन्यांना, ही चुकीचा आरोप आहे. म्हणजे बरं डावलतेत म्हणण्यापेक्षा तुम्ही जर तुमचं प्रभुत्व वरून सिद्ध केलं, उदाहरणार्थ मी जर तुम्हाला डावललं आणि तुम्ही हायकमांडकडनं वरनं जर आदेश आणला की या लोकांचा विचार तुम्ही करा, यांना प्राधान्य तिकीट द्या, काय होणार? माझ्याकडे तिकीट देणार तेच आहेत ना. ईव्ही फॉर्म कोण देते? ईव्ही फॉर्म चव्हाण साहेब वाटते, जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांच्या हातात आहे. त्यांनी जिल्हा अध्यक्षाला जर भेटून मागणी केली आणि जिल्हा अध्यक्षांनी वरिष्ठ मान्यता घेऊन त्यांना जर उमेदवार दिले तर इथले स्थानिक काय करणार नाही? काहीच करू शकत नाहीत ना. एक आणि खर्चाचं जे म्हणताय, खर्च ही नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये काय येतो काय नाही, तुम्ही पत्रकार आहात त्यामुळे तुम्हाला जास्त आमच्यापेक्षा कल्पना आहे कुठल्या कुठल्या प्रकारचे खर्च करावे लागते. मग जनरली मुलाखत घेत असताना काही 4-5 प्रश्न विचारावे लागतात. उदाहरणार्थ, प्रभागाची माहिती आहे का तुम्हाला सगळ्या? किती दिवस झालं सार्वजनिक काम करताय? तुमचं कसं आहे, आर्थिक स्थिती कशी आहे तुमची? उद्या जर खर्चाची बाजू आली तर तुम्ही सहन करणार का? पक्षाकडनं पुरेसा निधी नाही आला, तुमच्यावर बोजा पडला तर करणार का तुम्ही? हे प्रश्न विचारायला लागते. बरोबर. त्याशिवाय आणि मग आता जुन्या भाजपवाल्यांनी किंवा कोणाला जर वाटत असेल की आम्हाला खर्चाचं विचारते तर ही त्यांची चुकीची भूमिका असं मला वाटतं. माझा एक प्रश्न त्याला धरूनच आहे की पूर्वी काळी म्हणजे कर्मवीर रावजोगराव पाटील असतील, कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक असतील, हे यांचे देखील सत्तास्थान होतं नगर परिषदेमध्ये. त्यावेळेचे जे निकष होते
नगर उमेदवारी देण्याचे जे निकष होते ना, ते समाजातल्या सर्व स्तरातले म्हणजे उच्च शिक्षित असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, व्यापारी असतील, शिक्षक असतील, खऱ्या अर्थानं सामाजिक काम करणारे कार्यकर्ते असतील, अशांना त्या ठिकाणी संधी दिली जायची. पण अलीकडे जर आपण बघतोय तर अशिक्षितांचाच भरणा अधिकचा होतोय आणि त्यांनाच उमेदवारी दिली जाते. माझा मुळे साहेबांना प्रश्न आहे, का नेमका असा बदल घडतोय? कारण चांगला सुनील शेट्टीने आपण चांगला प्रश्न विचारला की आम्ही बघितले की राजकारणात मी 25 वर्ष नगरसेवक होतो, पण चांगल्या लोकांना ज्या राजकारणाविषयी किंवा नगरपालिकेत उभारण्याविषयी एक प्रकारचं नाराजी असते. मी बऱ्याच, आता माझा जो प्रभाग आहे तो अतिशय चांगल्या लोकांचा, व्यापारी लोकांचा. मी बऱ्याच लोकांना विचारलं होतं की आता जैन समाज आहे माझ्या समोर की तुम्ही उभा राहा, पण त्यांनी आम्हाला सांगितलं की हे माझं काम नाही, आमचं व्यापार करणं काम. मी 2-3 डॉक्टरांना सुद्धा प्रश्न विचारला की बाबा तुम्ही उभा राहा. काही वकील मंडळी होती की त्यांना तुम्ही उभं राहा, आणि प्रशांतराव परिचारकांनी सुद्धा असा प्रयोग केला होता. पण त्यावेळेस त्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला मदत करू, पण आम्हाला नगरपालिकेत काही नको, कारण तुमचं ते खूप भांडाभांडी असते वगैरे सभागृहात, हे असा प्रकार काय आमच्याकडून होणार नाही. आणि आम्हाला जे आमचं रोजचं काम आहे ते 24 तास काम असतं. डॉक्टरनी सांगितलं की आम्ही जर तुमच्या दिवस घालवायला लागलो तर आमचे पेशंट मध्ये त्यांच्या परिणाम होईल. वकिलांनी ते सांगितले की बाबा आम्हाला असं काही ह्याच्यात स्वारस्यत्य नाही, चांगल्या लोकांना उलट आम्ही प्रयत्न करतो की यावं म्हणून. उदाहरणार्थ तुम्हाला सुद्धा मी एक वेळेस सुनील शेठ विचारलो की तुम्ही उभा राहा म्हणून, त्यावेळेस तुम्ही सांगितलं की मला यात स्वारस्यत्य नाही, माझे पत्रकार माझा सामना आहे हे मी समाधानी आहे. 250-300 लोकांनी इकडे पक्षाकडे अर्ज केले, मुलाखती दिली. यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, सुशिक्षित असं तुम्ही जे म्हणताय व्यापारी वर्ग किती लोक आले? हाताच्या बोटावर म्हणतात की 1-2 आले. कोण मागणीच करत नाही आणि कोणाची इच्छा यायची नाही. जे व्यावसायिक आहेत, डॉक्टर आहेत किंवा वकील आहेत, त्यांना ह्यात शिरायचं नाहीये. त्यामुळेही दिसतंय म्हणजे आमच्याकडे नाही तर दुसऱ्याही पक्षाकडे कोणी याची मागणी केली दिसत. त्यामुळे काय सामाजिक एक विषय हा वेगळाच. सगळ्यात महत्वाचं काय आहे की आज आपण बघतात वार्डात जात हा निकष लागला जातो. मग त्या जातीचे लोक किती आहेत असा प्रश्न निर्माण होता. मग आपले लोक काय म्हणतात की आमचा माणूस आहे, आम्ही ह्याला निवडून, हा प्रकार सुरू झाला. त्यामुळे आपण जे म्हणताय की अशिक्षित वगैरे, मग जिथं लोकसंख्या जास्त आहे मग ओपनवर सुद्धा मग ओबीसी निवडून येतो. मग त्याला जनता, आपण काय ते जनतेचा कौल आहे हा, आपण नाही डावलू शकत. अशिक्षित माणूस जर सामाजिक क्षेत्रामध्ये जर रोज दैनंदिन काम करत असेल समाजसेवेचं, तर त्याला काय निवडून नाही. उदाहरणार्थ आपल्या जुन्या काळातलं सांगतात की आंबू गवळी नावाचे मेंबर होते. ते 3 ग्रुपमध्ये जवळजवळ ही घटना आहे 50 वर्षापूर्वीची. त्यावेळेस ती निवडून आले होते. तर त्या अक्षरशः लोकांच्या घरी जाऊन कोणाचं रेशन दुकान आणून द्यायचंय का, कोणाचं कचेरीत काय काम आहे का, कोणाचं लाईट बिल भरायचंय का, तुमच्या घरचं काय काम भाजी आणायची का, अशा प्रकारचं आंबू गवळी नावाचे एक मेंबर होते. ती काम करत होते आणि ते अगदी फेमस होते, अशिक्षित होते. त्यामुळं अशी जर काम करणारी माणसं असतील तर काय हरकत नाही. सुशिक्षित माणूस वेळ देऊ शकत नाही. आपण असं नाही, अशिक्षितला माझा विरोधच नाहीये. केरकरांचं पण मी नाव ऐकलं आणि तेरकर होते, सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये होते. अशिक्षिताला विरोध नाहीये, परंतु अशिक्षितांना आवड असावी समाज करायची. फक्त बरेच जण अलीकडे काय होते की तुमच्या ठेकेदारीकडेच लक्ष असते. अनेक नगरसेवकांचे काम जे आहे ते नगरपालिकेच्या ठेकेदारीचे डोळे ठेवूनच केलेलं आहे. असं नाही का तुम्हाला वाटत? नाही, असं एक त्याच्यात कसं आहे, 5-10% अशा वृत्तीचे लोक असतात. 100मध्ये 5-10 लोक असतात किंवा त्यांना वाटतं आपण आलोय नगरपालिकेमध्ये काहीतरी काम मिळावं, 4 पैसे मिळावेत अशी भावना असते. पण बहुतांश लोक जे आहेत की सेवाभावी वृत्तीने आलेले असते. आता एका दुसरा निघतो त्याला काय नाही इलाज आहे. म्हणजे ते आपण दोघंही पांडुरंग परिवाराचे ज्येष्ठ नेते आहात. आपण अनेक वर्षापासून काम करताय. म्हणजे मोठ्या मालकांपासूनचे सगळे आपण त्यांची कार्यपद्धती पाहिली आहे. निवडणुका बँकेची असो, साखर कारखान्याची असो किंवा नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, वाड्यावर बैठक व्हायची, सगळ्या नेत्यांची नावं ठरायची, उमेदवार फायनल व्हायची आणि ते उमेदवार निवडणूक व्हायच्या.
ही निवडणूक आमच्या बघण्यात पहिल्यांदा अशी निवडणूक आहे की पांडुरंग परिवाराचे आजचे सर्वोच्च नेते मुलाखतीला एका बाजूला बसलेत, पालकमंत्री आहेत, आमदार आहेत दुसरे, आणि उमेदवार निवडीचे अधिकार त्यांच्याकडे नाही. पक्षाच्या नावाखाली जे काही वरून आदेश आले त्यांची इच्छा नसताना चिन्ह गळ्यात अडकवलं गेलं असे कार्यकर्त्यांची भावना आहे. काय थोडा माझा प्रश्न पूर्ण होत्या. तर स्थानिक नेतृत्वाचे वरून कुठेतरी अशी गळचेपी होती असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, एखादं कसं असतं, जेव्हा पक्षनिष्ठेपोटी आपण जेव्हा काम करतो तेव्हा पक्षाचे आदेश काही मान्य करावं लागतं. उदाहरणार्थ मध्यंतरी आमदारकीच्या वेळेस काही पेच निर्माण झाला होता, त्यावेळेस प्रशांतराव सगळी तयारी असताना सुद्धा थांबलेच ना. पक्षाचा आदेश म्हणून प्रशांतरावांनी थांबले आणि समाधान दानाला परत उमेदवारीचे पाठिंबा दिला आणि त्यांना निवडून आणलं चांगल्या पद्धतीनं. पक्षाने काय धोरणं जे असतात त्याची काय अंगीकृत करावं लागते काय गोष्टी. आणि आज पालकमंत्री येऊन बसले, पक्षाच्या मुलाखत घेतल्या तर वाईट काहीच नाही ना. उलट पक्ष वाढीच्या दृष्टीनं जी जबाबदारी एक नकळत प्रशांतरावावर जी आहे त्याची साथ चांगली मिळेल ना. आता भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष पंढरपुरात न झाला म्हणजे महाराष्ट्रात भूषण आहे ना. आणि याची जबाबदारी पालकमंत्री असली तर नकळत प्रशांतरावावर आहेच ना सगळी. पक्षनिष्ठेचं उदाहरण, मोठ्या मालकांच्या पक्षनिष्ठेविषयी किंवा विचाराच्या निष्ठेविषयी कधी प्रश्नचिन्ह नव्हतं. ते कट्टर काँग्रेसचे विचाराचे, पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते होते. काँग्रेसचा सुद्धा तेव्हा अपेक्षा असायची की हाताच्या पंजावर निवडणुका व्हाव्यात, परंतु मोठ्या मालकांनी स्थानिक पातळीवरच्या आमच्या सोयी लक्षात घेता शक्य नाही असं सांगून अनेक वेळा वेगळ्या चिन्हावर निवडणुका लढवण्याचा इतिहास आहे. आणि हे तुम्ही त्या प्रक्रियेत असता. बरोबर आहे की मान्य. हे धोरण तेव्हा पक्षाचं होतं. मग आता तुम्ही ह्या ज्या पद्धतीने हे सगळं झालंय. नाही, त्यावेळेस कशी भूमिका होती पक्षाची की त्या वेळेची परिस्थिती त्याच्या तिथल्या काय आहे त्याच्यावरती करत. त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये नागरी विकास आघाड्या, तीर्थक्षेत्र विकास आघाड्या असे हे वेगवेगळ्या नावानं एक संघटना की सगळ्या विचाराची माणसं एकत्र घेऊन इलेक्शन करावं अशा भूमिकेतनं ती होत. आता मुळे साहेबांनी आमचं सांगितलं की 90 साली 50 उमेदवार होती. त्यावेळेस औदुंबर अण्णा आपले नेते आणि प्रचारक साहेब एकत्र बसून 50 उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या आणि तिकीट वाटप दिलं. काँग्रेस पक्षावर झालं, पण त्यानंतर पुन्हा पक्ष नाही. त्यानंतर पुन्हा पक्ष असं केव्हा तरी घडतं. वातावरण बघून. आज वातावरण वेगळं आहे सगळं जिकडं तिकडं. बरोबर. त्यामुळं त्यावेळी सुद्धा निरीक्षक आले होते काँग्रेस. निरीक्षक आले. पिंपरी चिंचवडचे महापौर साठे म्हणून होते, त्यांनी आमच्या मुलाखती मुलाखती घेतल्या. प्रत्येक वेळेस पक्षाचे निरीक्षक येतच असते. बरोबर. उलट ते तर त्यावेळेस परिस्थिती अशी होती की नगराध्यक्षांनी निवडेल सुद्धा काँग्रेसची हे आली होती निरीक्षक. हो. आणि अर्जुन जाधव यांची त्यांनी निवड केली होती. त्यावेळी शंकर पेठला म्हणून त्यावेळेस ते निरीक्षक आले. एक पंढरपूरचा आता एक शेवटचा प्रश्न, महत्वाचा प्रश्न आहे. कॉरिडॉरचं भूत पंढरपूरकरांच्या मानगुटीवर सध्या आहे. कसा होणार, काय होणार, अजून चित्र स्पष्ट आहे. कॉरिडॉर म्हणजे काय तर घरं पाडणे आणि रस्ते रुंद करणे. यापूर्वी असे प्रयोग 2 वेळा झालेले. पुन्हा प्रश्न तो निर्माण झाला. म्हणजे घरं पाडून रस्ते रुंद केले 2 वेळा, पुन्हा तोच प्रयोग करतोय आपण. तो यशस्वी होईल का? आणि काय तुमचं कॉरिडॉर बद्दलचं मत काय? कॉरिडॉरच्या बद्दलचं मत म्हणजे काय आहे की चोपाळा ते माधवार घाट इथपर्यंतचा रस्ता त्यांच्या डोक्यात आहे की 300 मीटरचा असावा सगळा पॅसेज तिथलं ओपन, की जेणेकरून एका वेळेस वारकरी जमतील आणि तिथून त्यांना बाहेर पडता यावं, नामस्मरण करता यावं अशी त्यांची भूमिका आहे. आता कॉरिडॉरचं चित्र आज तागायत स्पष्ट केलेलं नाही कलेक्टरने किंवा कोणी महाराष्ट्र शासनाने. त्यामुळे फक्त काय म्हणते की नामदेव पायरीपासून इकडच्या बाजूला 60 मीटर, 60 मीटर ते 70 मीटर असं त्यांनी दिले, डावी बाजू उजवी बाजू. पण प्रत्यक्ष अजून कुठेही रेग मारलेली नाही. रेग न मारल्यामुळे एक भाग झाला. आणि उपजिल्हाधिकारी म्हणून कोण देशमुख साहेब या ठिकाणी येतात, बैठका घेतात, नोटिसा दिल्यात त्यांनी, बैठकीच्या वगैरे बोलवलेलं आहे त्याने. मग ते सांगते की तुम्हाला बाबा बाधित म्हणून एवढं नुकसान भरपाई येईल, एवढं मिळेल, एवढं जाईल.
फ्रंटच्या माणसाला एवढे पैसे मिळतील, आतल्या माणसाला एवढे मिळतील, तुमचं काय आहे काय नाही सांगा. मग आमचे जे मत आहेत त्याबद्दलचे ते आम्ही नोंद केलेले आहेत. तिथं प्रत्येक घर मालकाने आपलं मत तिथून नोंद केलेलं आहे. मग आता कसं आहे, 100% लोकांचा काही विरोध नाहीये, हा पण एक भाग तुम्ही लक्षात घ्या. आता कसं आहे, फ्रंटच्या बाजूचे लोक आहेत त्यांचा विरोध आहे, ज्यांची दुकानं आहेत हे आहेत त्यांचा विरोध आहे. पण आतली बाजू आहेत, उदाहरणार्थ माझं घर आत आहे, माझं घर मोठं आहे, आतल्या बाजूला आहे, मला समोर रस्ता मोठा आहे पण वन साइड आहे. एंड म्हणजे काय, एंट्री बाहेर पडण्याची एंट्री कुठनच नाही. मला एक तर चोपड्यातनं पोलिसांनी परवानगी काढून 4 चाकी गाडी आत न्यावी लागते, नाहीतर माधवरातनं तर 4 चाकी गाडी आत न्यावं लागते. मग देवळाच्या जवळ माझं घर आहे पण त्याचं व्हॅल्युएशन 0 आहे. मग माझं म्हणणं काय, मला कुठं तरी एंट्री पॉईंट द्या ना, मोठा रस्ता कुठनं तरी. ही अनेक दिवसांची माझी मागणी. म्हणून आम्ही पंढरपूरचा मास्टर प्लॅन जो सुधारित आवृत्ती झाली त्याची, त्यामध्ये आमचे मोळे साहेब, मी आणि लक्ष्मण शिक्षक आम्ही तिघं पण होतो. त्यावेळेस आम्ही जो विकास आराखडा केला तो काही अंशी रस्ते मोठे करावेत, काही अंशी, आणि परत लोकांचं विस्थापित जास्त न होता त्यांना पुनर्जीवन व्यवस्थित जगता यावं अशा प्रकारचा आराखडा आम्ही दिला होता. त्याला आता पृथ्वीराज बाबांनी त्याला मंजुरी दिली, पण आमचं म्हणणं मान्य केलं नाही त्यांनी. नाही, पण आता हे जे 600 बाधित होत आहेत, ते 600 जणांपैकी किती लोकांचा विरोध आहे, किती लोकांनी संमती दिली, मग काय नेमकं? नाही, अजून कसं आहे माहिती का, हा क्लिअर आकडा उमरे साहेब अजून तयार झालेला नाहीये. आता कसं आहे, आमचे लोक काय म्हणतात, काही जण म्हणतात की आम्ही संमती दिली, काही जण म्हणतात आमचा विरोध आहे, आणि शासन काय खरं आकडे द्यायला आणि खरी माहिती द्यायला तयार नाहीये. आता बऱ्याच लोकांनी लेखी मागणी केलेली, पण कलेक्टरनं अजून कुठलाही प्लॅन वगैरे वगैरे काय दिलेलं नाही. त्यामुळे आता त्या 600 लोक म्हणजे कोण 600 लोक, दुकानदार किती, भाडेकरू किती, हा सगळा विभक्त आकडा आहे ना, तो काढायला पाहिजे सगळा. आणि तुम्ही एकदा आकडा जाहीर करा ना, पहिले किती देणार पैसे. आता ज्यांचा विरोधात आहे ती सुद्धा म्हणते 3 लाख द्या, 1 लाख द्या, आम्ही द्यायला तयार आहे. पुढच्या 20 वर्षाचा आमचा विचार करा, 20 वर्षाचा विचार करून आमचे पैसे द्या आम्हाला. म्हणजे मानसिकता लोकांची काय आहे की पुनर्वसन जर चांगल्या पद्धतीने होत असेल तर गावाचा विकास करायला काहीच हरकत नाही. असं हे होते पांडुरंग परिवाराचे ज्येष्ठ नेते परिचारक साहेबांचे खंदे समर्थक. पंढरपूरकरांच्या मनामध्ये जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांचे आम्ही त्यांच्यावरती प्रश्न त्यांना विचारून त्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला. हे दोन्ही राजकारणातील मुरबी नेते, एक मन आहे आपल्याकडं, तेल लावलेले पैलवान, तसे हे दोन्ही राजकारणातले तेल लावलेले पैलवान आहे. कुठल्याही शब्दामध्ये ते सापडणार नाही दोघंही. तर आपण आता ही मुलाखत इथंच थांबवतोय. ही मुलाखत आपल्याला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. इथंच थांबूया. धन्यवाद.